हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हा संक्रांतीचा व्हिडिओ आला आहे. लेट झाला आहे थोडासा. सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि मी कुकरला डाळ लावली, म्हणजे पुरण घालायचे ना, पुरणाच्या पोळ्या बनवायच्यात म्हणून कुकरला डाळ शिजायला घातली. आणि हे खोबरं म्हणजे नारळ फोडून जे शिल्लक राहिलेलं होतं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि ते भाजून घेतले आणि वाटून घेतले, म्हणजे मिक्सरवर त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली, म्हणजे आमटीला हे वापरायला येतं, वेस्ट जात नाही. आणि विलायची थोडीशी गरम करून घेतली, म्हणजे आपल्याला फोडताना सोपी जाते आणि बारीक पण छान होते गरम केल्यानंतर. आणि ती मी आता खलबत्त्यात वाटून घेते, जायफळ आणि विलायची. आणि भज्याचं पीठ मोडून घेते. भजे हे बनवायचेत. आणि माझी आणि आमच्या सासूबाईची एकादशी असल्यामुळं हे मुलांसाठी आणि ह्यांच्यासाठीच चालू आहे स्वयंपाक. आणि देवाला पण नैवेद्य असतो पुरणाचाच. देवाला काही उपवास नसतो एकादशीचा. आणि खणाला पण पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे पुरण घातलेलं आहे. पण मी उपवास करणारच आहे एकादशीचा. आणि हे कुरवडे, पापडी, तांदळाची पापडी, कुरवडे आणि उडदाचे पापड तळून घेतलेत. आमच्या मुलांना तांदळाचे पापड, उडदाचे पापड भरपूर आवडतात. आणि हे मी मध्ये बनवलेला ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पापडाचा, उडदाच्या. किती छान झालेत बघा. आणि भजे तळून घेतले नंतर. आणि ह्याच कढईचा वापर आपण नंतर पण करणार आहोत, कारण मी काय करते की आधी तळून घेते आणि त्याच मध्ये नंतर मी पुरणाला चटका देते, म्हणजे पुरण कढईला चिटकत पण नाही आणि व्यवस्थित परतलं जातं. आणि त्याच तेलाचा वापर आपण नंतर आमटीला, कढीला करू शकतो. त्यामुळे भांडे पण जास्त पडत नाहीत आणि तेलाचा पण वापर होतो, जास्त शिल्लक राहत नाही, भांडे जास्त पडत नाहीत. हे पुरण शिजले बघा. आणि मी चाळणीमध्ये काढून घेतले. आणि ते येळवणं जे, म्हणजे आपण येळवण्याची आमटी जे बनवणार आहोत त्याचं पण आधी मी चाळून घेते, म्हणजे नंतर हे पण गोडपणा उतरत नाही आमटीत ह्या गोड पुरणाचा. मग ते आधीच आमटीचं पुरण वाटून घ्यायचं, बाजूला ठेवायचं आणि पुरणाला चटका द्यायचा. सासूबाईंनी मला गूळ बारीक करून दिला आणि मी पुरणाला चटका देऊन घेतला. पुरण व्यवस्थित परतून घेतलं. ते व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर आपण त्याच्यात विलायची पावडर आणि जायफळ पावडर जी केलेली आहे आपण बनवलेली, ती टाकणार आहोत. थोडंसं जायफळ टाकायचं, म्हणजे आपल्याला पचनाला पण चांगलं असतं, त्यामुळं पोळी खाल्ल्यानंतर आपलं पोट दुखत नाही, त्रास होत नाही, म्हणून जायफळ वापरायचं आपण पुरणात, थोडंसंच वापरायचं. आणि हे शेवटी टाकले म्हणजे वास व्यवस्थित येतो विलायचीचा. आणि व्यवस्थित हे परतल्यानंतर आपण हे काढून वाटून घेणार आहोत. आता पातेल्यामध्ये तेल टाकून जे तळून जे तेल राहिलेलं असतं तेच तेल वापरते मी. आणि त्याच्यात तेल टाकून जिरी मोहरी टाकून घेतली आणि कढीपत्ता टाकला. व्यवस्थित कढीपत्ता, जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यात वाटून घेतलेलं जे खोबरं होतं ते टाकून घ्यायचं, ते पण परतून व्यवस्थित घ्यायचं. आणि हे अद्रक लसणाची पेस्ट आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची, ते टाकून घ्यायची. मी थोडासा कढीपत्ता पण इथं कुटून टाकते, म्हणजे चव छान येते, म्हणून मी कढीपत्त्याची पण थोडीशी पेस्ट बनवत असते. आमटीला खूप छान चव येते त्याने, कधी करून बघा तुम्ही पण. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण टाकायचं, आपल्या चवीनुसार. म्हणजे कोणी जास्तच तिखट आमटी खातं, कोणी जास्त खात नाही. आणि हे गरम मसाला टाकून घेतला. तिखट जुनं झाल्यानंतर जास्त तिखट लागत नाही, त्यामुळे जुन्या तिखटाला थोडासा जास्तच वापर करावा लागतो. आणि हे जे काढून घेतलेलं आपण डाळ वाटून घेतलेली होती येळवणा, ते टाकून घेतलं. आमच्या इकडे ह्याला येळवण्याचीच आमटी म्हणतात, कोणी ह्याला कटाची आमटी म्हणतं. आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आमटी बनवायची. मी गरम पाणी टाकले त्याच्यानंतर. आणि पातळ घट्ट आपल्याला जशी आवडते तशी ही आमटी आपण बनवू शकतो. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि त्याला व्यवस्थित उकळी फुटू द्यायची. बघा व्यवस्थित तरी येते नंतर त्याला. आणि बारीक गॅस करून चांगलं त्याला उकळू द्यायचं व्यवस्थित. तोपर्यंत मी हे पुरण वाटून घेते. हे आमच्या सासूबाईंनी हे लाकडाचं आणलेलं आहे त्याला पुरण वाटायला, त्यानं मी पुरण वाटून घेतलं.
आणि सासूबाई मला पोळ्या लाटून देत होत्या आणि मी भाजत होते, कारण उशीर व्हायला होता त्यामुळं दुसरी पण कामं राहिलेली होती. आणि अशा पद्धतीनं पोळ्या बनवून घेतल्या, नैवेद्य बनवून घेतला आणि आता मी खणाची पूजा करत आहे. हे अशा पद्धतीनं मी खण मांडते आणि त्याला हळदी कुंकू लावून असं पूजा करून घेते. ते व्यवस्थित एका कपड्यावर हातरून व्यवस्थित त्याला पूजा करायची त्याची आणि त्यात आपण बनवलेला वाण भरून घ्यायचा. अशा पद्धतीनं हे मी वाण भरून घेते आणि नंतर आपण ते सगळं भरून झाल्यानंतर आपण ते झाकून ठेवायचं. पुढे मी छोटे छोटे जे खण आहेत ते तुळशीचे आहेत, ते पण भरून घेतले आणि ते तुळशीमध्ये नेऊन ठेवायचे. आणि आता हे मी बांगड्या घातल्यात आणि चुडे बसवायचेत मला. मी स्वतःला चुडे बसवते, कारण बायकांच्या मागं पण खूप कामं असतात. त्यामुळं कधी कधी बायका थांबायला सांगतात आणि आपल्याला वेळ नसतो. त्यामुळं मी स्वतःला चुडे बसवून घ्यायची सवय लावून घेतली आणि मला आता व्यवस्थित चुडे बसवायला येतात मला. आणि मी स्वतः चुडे बसवून घेते. सिटीमध्ये कसं असतं शहरात की कुणासाठी जास्त वेळ नसतो. त्यामुळे बसवतात बायका, पण मग त्यांचा आपला टायमिंग एक नसतो, त्यामुळं वेळ मिळत नाही आणि मग आपल्या कामं आपण केले की सोपं पण जातं. असं एकदा शिकल्यावर सगळं सोपं वाटतं. आणि हे मी चुडे बसवून घेतले बघा, व्यवस्थित कसे बसले छान. आणि आता हे मला जायचे मंदिरामध्ये आणि मी हे बायकांना देण्यासाठी जे करंडे आणलेले आहेत, ते एक देवासाठी करंडा घेतला मी तिथं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात ठेवण्यासाठी रुक्मिणीला. आणि इथं घरातल्या देवाला आधी वसून घेतलं आणि घरातल्या देवाला वसवल्यानंतर तिथला एक खण घेतलेला आहे, म्हणजे जे एक असतं सुगड ते घ्यायचं आणि ते घेऊन आपण मंदिरात जायचं. आता हे मी तुळशीला पण वसून घेत आहे आणि आपल्या दारातल्या तुळशीला वसायचं आणि नंतर आपण मंदिरात जायचं. अशा पद्धतीनं तुळशीला वसून घेतलं आणि तिथं खण ठेवलेला आहे बघा. आणि खण ठेवून आता ही मंदिरात आले मी. 3च्या पुढं टायमिंग असल्यामुळं थोडी गर्दी होती, जास्त नव्हती गर्दी पण थोडी होती. आणि देवाला वसून घेतलं. इथं आमचं छोटंसं मंदिर आहे इथं आणि त्या मंदिरात जाऊन वसून घेतलं देवाला. अशा पद्धतीनं वसतात आणि बायकांना पण परत वाण दिला. असं म्हणजे आपण जे वाण बनवलेला असतो तो वाण घेऊन आपण असं डोक्याला लावून ओसायचं असतं. आणि मंदिरात खूप वेळ गेल्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात आणखीन गेलो. तोपर्यंत आमच्या सासूबाईंनी शाबू भगर बनवून ठेवली होती. आम्ही दोघींनी मिळून फराळ केली आणि तेच मी व्हिडिओचा एंड करते. धन्यवाद.